पुढच्या काही तासात पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाची शक्यता. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज. नाशिकात जोरदार पाऊस, रस्त्यांना नद्यांचं स्वरूप तर अनेक ठिकाणी पाणी साचलं. नाशिक शहरातल्या मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर साचलं पाणी. मुंबईहून नाशिकला जाणारी वाहतूक सुरू, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी. पुण्यातल्या हडपसर भागामध्ये मुसळधार पाऊस, अनेक भागांना पावसानं झोडपलं. यवतमाळमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस. हा पाऊस पिकांसाठी फायदेशीर ठरल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. दारव्हा यवतमाळ महामार्गावरच्या अडाण नदीमध्ये दुचाकी वाहून गेली. पुलावरनं दुचाकी नेत असताना पाण्याच्या प्रवाहामुळे घडली घटना. यवतमाळच्या घाटंजीतील येराबारा धबधब्यात 2 जण गेले वाहून. त्यातल्या एकाचा मृतदेह सापडला तर एकाचा अजूनही शोध सुरू. वाशिम जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस. विजांच्या कडकडाटासह पावसाची बॅटिंग. धरण क्षेत्रात पाणी पातळीत मोठी वाढ होणार. अकोल्याच्या अकोट तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस. रुईखेड गावातील अनेकांच्या घरांमध्ये शिरलं पाणी तर दुसरीकडे शेतशिवारात पाणी साचल्यानं पिकांचं नुकसान. दमदार पावसानं बीडच्या पाटोद्यातील रामेश्वर धबधबा प्रवाहित. शिवराज मानेंनी टिपली 300 फुटांहूनही अधिक उंचीवरनं वाहणाऱ्या धबधब्याची ड्रोनमधली दृश्य. लातूरच्या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस. ऊस, मूग, सोयाबीन पिकाला फटका. तत्काळ आर्थिक मदतीची शेतकऱ्यांची मागणी. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर परभणी जिल्ह्यामध्ये पाऊस. शेतकरी सुखावले, मात्र शेतकऱ्यांना अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा. हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. सोयाबीन, कापूस, हळद या पिकांना पावसाचा फायदा होणार. भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये पावसाची दमदार हजेरी. भात पिकाला फायदा होणार. 2 आठवड्यांच्या विश्रांतीनंतर जळगावमधल्या अनेक भागांमध्ये पाऊस. भुसावळ, मुक्ताईनगरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. 20 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नाशिकच्या नांदगावात पावसाची दमदार हजेरी. मका, बाजरी, भुईमूग, कापूस आणि तूर या पिकांना जीवदान. काही मिनिटांच्याच पावसानं नागपूर जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानात शिरलं पाणी. आयोजित केलेल्या सरपंचांच्या बैठकीला याचा फटका. जालन्यात जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर. धांडेगाव इथल्या पुलावरनं नागरिकांचा जीव घेणा प्रवास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.